नमस्कार मित्रांनो, मी मारुती मुळकर. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा जो काही हप्ता आहे तर त्या हप्त्याच्या संदर्भामध्ये एक अतिशय महत्त्वाची अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला अशाच प्रत्येक नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे आपल्यापर्यंत येत राहील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भामध्ये आपण पाठीमागे देखील एक अपडेट पाहिली होती की या योजनेचा पहिला हप्ता हा रक्षाबंधना दिवशी वितरित केला जाणार आहे. परंतु मित्रांनो, याच्यामध्ये चेंजेस होऊन या योजनेमध्ये जे काही महिला पात्र होणार आहेत तर त्या महिलांना रक्षाबंधनापूर्वीच त्या ठिकाणी या योजनेचा हप्ता हा वितरित केला जाणार आहे. त्या ठिकाणी रक्षाबंधनापूर्वीच महिलांना मिळणार ओवाळणी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्टला जमा केला जाणार आहे. तर या संदर्भामध्ये हे अतिशय महत्त्वाचे अपडेट आपण या ठिकाणी पाहू शकताय की लोकमतच्या माध्यमातून हे अपडेट या ठिकाणी आलेले आहे. लोकमत बहुवर्षित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्टला मिळणार आहे. त्यामुळं रक्षाबंधनापूर्वीच लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळणार आहे. म्हणजे 17 ऑगस्टलाच तुम्हाला या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा हप्ता हा मिळणार आहे. आत्तापर्यंत जवळपास 1,40,00,000 अर्ज या ठिकाणी दाखल केले गेले असून त्या अर्जांपैकी 1,00,00,000 अर्जांची छाननी पूर्ण झालेली आहे आणि या योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंत महिलांना अर्ज करण्याची मुभा या ठिकाणी देण्यात आली आहे. म्हणजे या योजनेचा अर्ज तुम्ही 31 ऑगस्टपर्यंत करू शकता. मित्रांनो, यामध्ये जे ॲप आहे त्या ॲपच्या माध्यमातून अर्ज करणं हे आता बंद झालेलं आहे. तुम्ही त्या ठिकाणी जे काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. अद्यापही ज्या महिलांनी अर्ज केला नसेल त्यांनी अर्ज करून घ्यायचा आहे आणि अशा अर्ज झालेल्या आणि अर्ज केलेल्या आणि पात्र झालेल्या महिलांना 17 ऑगस्टला त्या ठिकाणी हप्ता हा मिळणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या भरपूर साऱ्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील अतिशय महत्त्वाचे अपडेट ही त्यांच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.